माझी डॉक्टर निलिमा सेठिया, माझ्यासोबत डॉक्टर नितेश पाटील, दिलीप गांधी आणि आम्ही सेवा संस्था सुरू केलेली आहे. मागच्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही HIV ग्रस्त मुलांसाठी काम करतात. एक मुलापासून सुरू केलं होतं. आता जवळजवळ 70 ते 80 लोकांना आम्ही सकस आहार देतो. त्याच्यासोबत जेवणाचे पॅकेट पण असतात. जेव्हा दर महिन्याला हा कार्यक्रम असतो. कोरोना पिरियडमध्ये सुद्धा आमचा कार्यक्रम होता. आमच्या कार्यक्रमात SP, कलेक्टर, ACP सगळे येऊन गेलेले आणि सगळ्यांनी जेव्हा ते आले सगळ्यांनी 1-1, 2-2 मुलांना दत्तक घेतलेलं आहे. मागच्या SP, ACP हे सगळे लोक, प्रतिष्ठित लोक, समाजातील प्रतिष्ठित लोक हे सगळे येतात कार्यक्रमाला. आणि जळगावमध्ये, मुंबईनंतर असं मला वाटतं की जळगावमध्ये HIV पीडित लोक आहे. आता आम्ही 100 मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे. पुढे अजून लोकांच्या मदतीने पुढे पोहोचवायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही या लोकांना 50 ते 60 शिलाई मशीन दिलेल्या आहेत. आणि यांना जेव्हा मेडिकल फॅसिलिटीजची गरज भासते तेव्हा आम्ही यांना मेडिकल फॅसिलिटी सुद्धा दिलेल्या आहे. रक्ताची गरज भासली तर कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, कोणाला शाळेत ऍडमिशनचं, कोणाला गणवेश घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त सेवारत परिवारांनी 5000 मराठी गावात 5000 झाडं लावलेली आहे. तिथे 5 वसतिगृह तयार केलेलं आहे. 6-7 वर्षापूर्वी महाराष्ट्र दुष्काळ घोषित केलं होतं तेव्हा आम्ही 2 इटावा आणि यावलमध्ये 2 बोरिंग सुद्धा लावलेले आहे. माझ्यासोबत चंद्रशेखर नेवे जोडलेले आहे. त्यामुळे इतक्या प्रशासनाच्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकते. वंदना पवार ही सगळ्यांना फोन करते. वंदना पवार माझी बॅकबोन आहे. त्यामुळे हे सगळं काम होत असते. आणि मोठ्या प्रमाणात सगळे डॉक्टर, सगळे लोक जोडलेले आहेत. आणि मी लोकांनाही विनंती करते की हे जे आहे ते संसर्गजन्य रोग नाही आहे. मी दररोज त्यांच्यासोबत असते, राहते. तर कृपया करून माझ्यासोबत तुम्ही पण जुळा आणि जितकं आम्ही मदत करू शकतो मदत. धन्यवाद.